हे गाइज, वेलकम बैक टू द अनदर वीडियो ऑफ गव्हर्नमेंट जॉब चॅनल। तर गाइज, आजच्या व्हिडिओमध्ये आरोग्य विभाग पदभरती गट क चे रिझल्ट आलेले आहेत, परंतु गट ड विभागाचा अजूनही रिझल्ट आलेला नाही। त्याचबरोबरच कट ऑफ कितीपर्यंत जाऊ शकतो अशा महत्त्वपूर्ण माहितीसाठी हा व्हिडिओ कंप्लीट पाहत रहा। तर गाइज, तुम्ही पाहू शकता सार्वजनिक आरोग्य विभागाची ही ऑफिशियल वेबसाईट आहे। यावर कुठल्याही पद्धतीने आपल्या आरोग्य विभाग गट ड च्या संदर्भात अपडेट आलेली नाही की रिझल्ट केव्हा डिक्लेअर होणार आहे। जर का तुम्ही नोकरी विषयक संधीवर क्लिक केलं तर तुमच्या समोर काही अशा पद्धतीने इंटरफेस ओपन होतो। यामध्ये सर्व गट क संवर्गातील विविध संवर्ग होते त्या संदर्भात गुणपत्रिका प्रदर्शित करण्यात आलेल्या आहेत, म्हणजेच की डायरेक्टली रिझल्ट आहे तो डिक्लेअर करण्यात आलेला आहे। परंतु गट ड संवर्गाचे जे रिझल्ट आहेत हे अजून डिक्लेअर करण्यात आलेले नाही। गट ड संवर्गाचे नॉर्मलायझेशन झालेले मार्क्स जे आहेत हे 3 लिस्ट लावून डिक्लेअर करण्यात आलेले आहेत। आय होप की तुम्ही सर्वांनी तुमचे मार्क्स जे आहेत हे चेकआउट केलेले असतील। परंतु गाइज, जर का आपण यामध्ये पाहिलं तर नवीन जे काही अपडेट आहे यामध्ये फक्त नवीन जाहिराती प्रसिद्ध झालेल्या आहेत, परंतु गट ड चा रिझल्ट कधीपर्यंत लागेल या संदर्भात कुठलीही अपडेट आलेली नाही। गट ड मध्ये जर का आपण पाहिलं तर एकूण 3 लिस्ट लागलेल्या होत्या आणि या तिन्ही लिस्टमध्ये विविध संवर्ग आणखी असणार आहेत। यामध्ये एकूण 10 संवर्ग आहेत, विविध संवर्ग आहेत ज्यामध्ये मुलांनी अर्ज केलेले होते। गट ड मध्ये जे विविध संवर्ग आहेत त्या संवर्गानुसार निकाल जो आहे हा वेगळा लागणार आहे विविध कॅटेगरी वाईज। तुम्ही पाहू शकतात की ज्या पद्धतीने रिझल्टमध्ये जास्तीत जास्त मार्क्स जर का तुम्ही पाहिले तर 188 मार्क्स देण्यात आलेले आहेत आणि त्याखाली सर्व मार्क्स जे आहेत ते नमूद करण्यात आलेले आहेत। अशाच पद्धतीने एकूण 3 लिस्ट लावण्यात आलेल्या आहेत। या तिन्ही लिस्टमध्ये मार्क्स जे आहेत हे व्हॅरी करत आहेत। परंतु गाइज, आपण जर का पाहिलं तर बऱ्याच एक्झाम्सचे रिझल्ट लागत आहेत। तलाठी पदभरतीचा निकाल हा काही जिल्ह्यांसाठी लागलेला आहे, त्याच पद्धतीने जिल्हा परिषदचा निकाल सुद्धा एक संवर्गाचा लागत आहे। त्यामुळे अशा परिस्थितीमध्ये ज्या उमेदवारांचे बऱ्याच ठिकाणी सिलेक्शन झालेले आहेत तर असे उमेदवार हे गट ड च्या पदासाठी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करायला येणार नाहीत। त्यामुळे गाइज, ज्या उमेदवारांचे इतर कोणत्या परीक्षांमध्ये आरोग्य विभागातील गट ड च्या पोस्टपेक्षा गट क च्या पदावर जर का त्यांचं सिलेक्शन होत असेल तर हे उमेदवार नियुक्ती घेणार आहेत, परंतु गट ड ची जी पोस्ट आहे ही वॅकंट राहणार आहे आणि त्यामुळे जे वेटिंग लिस्टवाले मुलं असतील त्यांना यामध्ये संधी मिळण्याची शक्यता आहे। त्यामुळे जरी आपल्याला कट ऑफ इथे जास्त दिसत असला तरी सुद्धा या मुलांचं सिलेक्शन किंवा या उमेदवारांचं सिलेक्शन दुसऱ्या कोणत्या परीक्षांमध्ये झालं तर होऊ शकते की वेटिंग लिस्टवाल्या मुलांना सुद्धा एक संधी मिळण्याची शक्यता आहे। आपण सर्वांना माहितीच असेल की जिल्हा परिषदेचे सुद्धा निकाल सुरू आहेत आणि त्याचबरोबरच तलाठीचा सुद्धा निकाल लागलेला आहे बऱ्याच जिल्ह्यांचा। त्यामुळे आता येत्या काही दिवसांमध्ये जेव्हा गट ड चा आरोग्य विभागाचा निकाल लागेल तेव्हा बऱ्याच उमेदवारांनी दुसऱ्या कुठल्या पदासाठी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन केलेलं असेल। त्यामुळे इथे आपल्या गट ड च्या या पदांसाठी बऱ्याच उमेदवारांना वेटिंग लिस्टवाल्या उमेदवारांना संधी मिळण्याची शक्यता आहे। त्याचबरोबरच गाइज, तुमचा जो काही निकाल आहे हा तुमच्या संवर्गा वाईज लागणार आहे, म्हणजे ज्या संवर्गासाठी तुम्ही अर्ज केलेला आहे त्या संवर्गासाठी निकाल लागणार आहे आणि तोही कॅटेगरी वाईज लागणार आहे। म्हणून जरी तुम्हाला इथे बरेच मार्क्स दिसत असले तरी सुद्धा बऱ्याच उमेदवारांना कमी मार्क्सवाल्यांना सुद्धा सिलेक्शन होण्याची शक्यता आहे। त्यामुळे जरी तुम्हाला कमी मार्क्स असतील तर अशा परिस्थितीमध्ये खचून जायचे कारण नाही। येत्या काही दिवसांमध्ये निकाल लागल्यानंतर संपूर्ण माहिती आपल्याला मिळणार आहे। त्याच पद्धतीने गाइज, निकाल जो आहे हा याच महिन्याच्या शेवटपर्यंत लागण्याची शक्यता आहे, कारण की ज्या पद्धतीने लवकरात लवकर निकाल आरोग्य विभागाचा लागलेला आहे त्यावरून एकच माहिती मिळत आहे की या महिन्याच्या शेवटपर्यंत गट ड चा राहिलेला जो काही निकाल आहे तो सुद्धा डिक्लेअर करण्यात येईल। नॉर्मलायझेशन झालेले मार्क्स डिक्लेअर करण्यात आलेले आहेत आणि त्यानंतर आता याच महिन्यामध्ये किंवा याच शेवटच्या आठवड्यामध्ये आपल्याला निकाल सुद्धा पाहायला मिळू शकते गट ड या पदासाठीचा। त्यामुळे जर का तुम्ही या पदांसाठी अर्ज केलेला असेल तर काही दिवसांमध्ये तुम्हाला सुद्धा यांचे जे निकाल आहेत ते पाहायला मिळणार आहेत। जेव्हा केव्हा निकाल डिक्लेअर होतील तेव्हा मी तुम्हाला सर्वात अगोदर नोटिफाय करणार आहे। म्हणून जर का तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर लवकरात लवकर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। त्याचप्रमाणे गाइज, निकाल लागल्यानंतर तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी बोलवण्यात येणार आहे। डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी कशा पद्धतीने तुमच्याकडे डॉक्युमेंट्स असायला हवे याविषयीचा ऑलरेडी कंप्लीट व्हिडिओ मी माझ्या चॅनलवर अपलोड केलेला आहे, तो तुम्ही लवकरात लवकर चेकआउट करून घ्या, जेणेकरून जर का तुमचे रिझल्ट डिक्लेअर करण्यात आले आणि त्यानंतर तुमचे नाव जर का त्यामध्ये असले तर तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी जावे लागेल आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या वेळेस तुमच्याकडे सर्व डॉक्युमेंट असणे आवश्यक आहे। त्यामुळे लवकरात लवकर तो व्हिडिओ चेकआउट करून घ्या
जेणेकरून तुमचे जे काही डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन संदर्भातील प्रश्न असतील ते सुटणार आहेत आणि त्यामधून तुम्हाला कंप्लीट एक आयडिया मिळणार आहे की नेमके कोणकोणते डॉक्युमेंट तुमच्याकडे असायला हवे, कशा पद्धतीने तुम्हाला ते बंच करून ठेवायचे आहेत। तर गाईज आय होप की या व्हिडिओमधून तुम्हाला माहिती मिळाली असेल की तुमचा रिझल्ट कधीपर्यंत लागणार आहे। तर तुमचा रिझल्ट या महिन्याच्या शेवटपर्यंत लागणार आहे आणि बऱ्याच कमी मार्क्सवर सुद्धा उमेदवारांचं सिलेक्शन होण्याची शक्यता आहे, कारण की संवर्ग वाईज तुमचा निकाल लागणार आहे आणि बऱ्याच उमेदवारांचं दुसऱ्या ठिकाणी दुसऱ्या पदांवर सुद्धा सिलेक्शन झालेलं असल्यामुळे त्यामुळे गाईज बऱ्याच उमेदवारांना ज्यांना कमी सुद्धा मार्क्स आहेत तर त्यांचं सुद्धा या पदासाठी सिलेक्शन होण्याची शक्यता आहे। जेव्हा केव्हा निकाल येईल तेव्हा मी नक्कीच तुम्हाला कळवणार आहे। आय होप की तुम्हाला या व्हिडिओमधील माहिती आवडली असेल। जर का तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि जर का तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर लवकरात लवकर चॅनलला सबस्क्राइब करून घ्या अशाच नवनवीन अपडेट्ससाठी। थैंक यू ऑल। पूछा गया था x²/y/z, तो ऐसे सवालों को करने के लिए देखिए एक तो बेसिक ट्रिक है, एक तो लाइक और शेयर ठोक दीजिए महाकाल का, दबा के लाइक और शेयर ठोक दीजिए। पूरा साल मेहनत करता हूं आपके लिए बेटा, ऐसा नहीं चलेगा, ऐसा नहीं।